प्लॉट थोडा मागे आहे. हो का? 15 दिवस मागे आहे 15 दिवस तो प्लॉट. तेच तर म्हणलं. आणि हे याची छाटणी मग काऊन त्याचे मागवण्याचं ते जे पील आहेत ना हा यांना नाही येऊ ते पील वाढू द्यायचे नाही, म्हणजे जो मेन झाड आहे त्याची वाढ कमी होईल ते पील जर असले. याच्यावर इफेक्ट पडेल. मेन झाडाची वाढ चांगली झाली पाहिजे याच्यासाठी ते पील कापत राहावे लागतात नेहमी. म्हणजे वजन नाही झाडाला जास्त. आता तुम्ही एक एक प्रश्न विचारा, मग त्याचे आपण उत्तर देऊ. सुरुवातीपासून विचारा, लागवडीपासून अंतर सांगा. जमीन तयार पूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल तर डिटेल घ्या. साहेब हा किती एकरामध्ये फार्म आहे साहेब? हा फार्म आहे साहेब आपला 3.5 एकर मध्ये. 3.5 एकरमध्ये. ते आयडिया कुठून घेतली तुम्ही सर मग? आम्ही यावर्षी याच्यापूर्वी 2017ला लागवड केली होती एकदा. हो पण तेव्हा आम्ही गोंदिया जिल्ह्यात जाऊन वगैरे माहिती घेतली होती. काही फळ बागायतदार होते त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे बगीचे वगैरे पाहिले. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्यानं मग तुम्ही म्हटले का आपणही काहीतरी करावं या बाबतीत. आपणही काहीतरी करावं. बरं या दोन झाडामधला डिस्टन्स किती आहे? दोन झाडामधला डिस्टन्स 5 फूट. 5 फूट म्हणजे 5 बाय 5 बाय 5 नाही, दोन ओळीमधलं अंतर 6 फूट. असा 6 फूट आणि असा झाडामधलं अंतर 5 फूट. 5 बाय 6, 6 बाय 5. हे आता साधारणतः किती दिवसाचे झाड आहेत हे पूर्ण? हे एक झाड किती दिवसाचं आहे? एक झाड आता लागवडीला 7 महिने झाले पूर्ण. 7 महिन्यामध्ये यांना फळं आले? हो, 6.5 पासूनच फळं सुरू झाले. अच्छा. 6.5व्या महिन्यापासूनच निस्वन सुरू झाली. पहिला घड आम्हाला 6.5 महिन्यामध्ये दिसला. अच्छा. मग हे जे फळ आहे आता आलेलं, या फळाची मग बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो. हो. तर एकरी तुमचा उत्पन्न किती असते? आता एकरी पहा, जवळपास 25ची रास मिळते आम्हाला. अच्छा. म्हणजे प्रति झाड 25 किलो. 25 किलो एव्हरेजमध्ये मिळून जाते. 3.5 एकरामध्ये एकूण झाडाची लागवड किती केली आहे? 3.5 एकरमध्ये आता झाडं लावल्यात 4,500. 4,500 जगले आहेत तुमचे पूर्ण? नाही, 4,500 नाही आहेत. 500 झाडं कमी आहेत समजायचं आपण. 4,000 झाडं आहेत क्लिअरली या प्लॉटमध्ये. सुरुवातीला जेव्हा तुम्ही विचार केला, जसं बाहेरून तुम्ही सांगितलं तुमच्याप्रमाणे नाही का, म्हणजे पाहून आल्या दुसऱ्याचा आधी कशी, जसे आपल्या मराठवाड्यात आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात लागवड केळीची होती पहिले. तर मग आता तुम्ही सुरुवातीला जेव्हा पाहून आले, मग सुरुवात किती झाडापासून केल्या? सुरुवात मी हा पूर्ण प्लॉट पासूनच केलो. पहिल्याही वर्षी मी एवढंच लावलं होतं. एवढेच लावलं होतं. 2017 मध्ये मी पहिली लागवड केला होता. तेव्हाही मी 4,500 झाडं लावले. या झाडाला पाण्याचा म्हणजे जास्त वापर होते का? पाणी का? हो. पाणी उन्हाळ्यामध्ये जास्त लागते आणि पावसाळीमध्ये कमी. पावसाळीमध्ये कमी. आणि पूर नाही आला पाहिजे याच्यामध्ये. ठिबकमध्ये त्या पाण्याची म्हणजे ठिबकचा जसा ऋतूनुसार पाणी द्यावं लागतं. झाडाच्या वयानुसारही द्यावं लागतं. सुरुवातीला पाणी कमी, 1 तास 1.5 तास रोज. जेव्हा झाड 1-1.5 महिन्याचा 2 महिन्याचा होईपर्यंत 1 ते 1.5 तास पाणी. आणि जसा मग झाड मोठा होत जाईल तसा मग वाढवतो. माल तुम्ही कोण्या बाजारपेठेमध्ये नेता? आम्ही हा माल बाजारपेठेमध्ये म्हणजे आमच्याकडे व्यापारीच येतो वर्धेचे. आमच्या संपर्कात आहेत ते व्यापारी. वर्धा जे आहे ना, वर्धावरून एक व्यापारी येतो आणि तो घेऊन जातो माल. कलमा यांनी दिला का सर तुम्हाला? नाही, कलमा आम्ही घेतल्या स्वतः. एक कलम कितीची झाली मग? आम्ही ह्या कलमा पाटील बायोटेक कंपनीच्या घेतल्या आहेत. पाटील बायोटेक. सीड कोणती आहे? सीड आहे ही G9. ग्रँड 9. पाटील बायोटेकचा आहे. 17 रुपये प्रति झाड आम्हाला आला आहे. आणि याचा कालावधी किती? 11 महिन्याचा. 11 महिने. 7व्या महिन्यापासून आपले फळं चालू होतात. 6.5 महिन्यापासून फळधारणा सुरू होते. बगीचा यायसाठी 1.5 महिना 2 महिने लागतात कम्प्लीट 100% निस्वन व्हायसाठी. त्याच्यानंतर बगीचा पूर्णपणे निसवल्यानंतर पुन्हा 2 महिने तो घड परिपक्व होण्यासाठी लागतो. पण मी काम तर सर हे जसं फळ आले घड आले तुम्ही पूर्णच घड ठेवता काय चाटता? नाही, आता समजा तो चाटला वाला. आता जसा हा घड आहे, कोणत्या घडाला 12 फण्या, कोणत्या घडाला 10 फण्या. आता हा जो घड आहे आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. कोणत्या याला 11 आहे. अच्छा. तर घराची कंडिशन पाहून
आपला झाड जर चांगला असेल, मालाचा आहे, वादा आहे, लांबी आहे, हा. ही जर बरोबर दिसत असेल तर पूर्ण फण्या ठेवा. अच्छा अच्छा. समजला? मग तुम्ही छाटले आता इथून? आम्ही इथून कट केला, बंद नाही तर केला. अजून पुन्हा आता. लागले असते फळ. नाही लागले नसते, हो का? तो खाली असा ऑटोमॅटिकच सुटत चालला असता. पण म्हणजे यांना जी ग्रोथ भेटायची आहे ते छाटल्यामुळे तो चांगली या होईल. झाडाला वाढ चांगला होईल हा फळाचा. जो खाली असा वाढत गेला असता ना, हा, हा. मग याला मिळणारा अन्न कमी हा, मिळालं. कमी त्याच्यामुळे त्याची ग्रोथ वाढली पाहिजे म्हणून आपण त्यातून त्याला याची वाढ नसती झाली तेवढी. याच्यावर पुन्हा फ्रूट केअर ट्रीटमेंट वगैरे करायची आहे. हा. आता बगीचा 40 ते 50% निस्वन झाल्याशिवाय हा. ती ट्रीटमेंट आम्ही चालू नाही करणार. म्हणजे तू तसा लोंबला असता. तो तसा. पहिल्या फणीला 17 ते 18 20 केळी पर्यंत पाहिजे हा. नियमानुसार. आहेत आपल्या फणीला तेवढ्या केळी आहेत. जसं की हे साहेब आता हे पान झडत आहे, हा, याचा आपण सेंद्रिय खत म्हणून वापर करू शकतो. करू शकतो ना, करू शकतो. हा पान तो जे पिकलेले पानं गळतात नाही असे, ते ऑटोमॅटिक खाली असे गळून राहते, त्याला आम्ही कापतो आणि बेडमध्ये टाकून देतो. ते जमिनीतही मुरते, त्याचाही सेंद्रिय खत होतं. त्याच्यामध्ये काही नाही. त्याच्यात प्रक्रिया वगैरे काही करावं लागणार नाही नाही. काही आपण सेंद्रिय खत तयार करतो म्हणजे का करतो, एका वर्मी बेडमध्ये ते टाकून तिथं गांडुळाचा बीज सोडतो. बरोबर. पण ऑटोमॅटिक आपल्या जमिनीमध्ये गांडूळच आहेत, त्याच्यामुळे त्याला वेगळा करण्याची गरज नाही. जमिनीतच ऑटोमॅटिक आपला सेंद्रिय खत तयार होऊन जाईल. पुन्हा काही विचारायचं आहे? पुन्हा काही विचारा प्रश्न. बेनिफिट भेटायचे. या बगीच्याला जवळपास एकरी 1 ते 1.25 लाख रुपये खर्च आहे. 1 ते 6 लाख खर्च. खर्च आहे. त्याचा बेनिफिट